नमस्कार. कधी आरशात बघताना स्वतःला विचारलंय का की मी खरंच कोण आहे? आज आपण याच एका मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आपली खरी ओळख नेमकी आहे तरी काय? चला तर मग जरा खोलवर विचार करूया. समजा आता कोणीतरी आपल्याला विचारलं, तुम्ही कोण आहात? तर आपलं पहिलं उत्तर काय असेल? बहुतेक वेळा आपण आपलं नाव सांगतो. पण एक मिनिट, विचार करा, हे नाव तर आपल्याला इतरांनी दिलेलं आहे नाही का? मग ते आपली खरी ओळख कसं काय असू शकतं? बरं, मग कदाचित आपलं शिक्षण, म्हणजे मी एक इंजिनियर आहे किंवा डॉक्टर. पण हे सुद्धा आपण मिळवलेलं एक लेबल आहे, आपली मूळ ओळख नाही. आणि कधीकधी तर आपली ओळख आपल्या बँक बॅलन्सशी किंवा आर्थिक परिस्थितीशी जोडली जाते. पण थांबा, म्हणजे आपलं नाव, शिक्षण, पैसा यापैकी कोणतीही गोष्ट खरंच आपली ओळख असू शकते का? याचं साधं सरळ उत्तर आहे नाही. ही सगळी तर वरवरची लेबलं आहेत. आपली खरी ओळख आपला रंग, आपले कपडे किंवा आपल्या पैशांवर अवलंबून नाहीये. आपलं खरं अस्तित्व या सगळ्याच्या खूप पलीकडचं, खूप खोल आहे. मग ती खरी ओळख आहे तरी काय? आता आपण एका अशा ओळखीचा शोध घेऊया जी कधीच बदलत नाही, जी कोणत्याही बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून नाही. ती खरी, कधी न बदलणारी ओळख म्हणजे मी देवाचं लेकरू आहे. हो, ही एक अशी ओळख आहे जी कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही. हे बघा किती छान उदाहरण आहे. कल्पना करा, एक मूल आपल्या वडिलांसोबत उभं आहे. लोक लगेच काय म्हणतात? अरे वा, याचे डोळे तर अगदी वडिलांसारखे आहेत. असं का? कारण त्या मुलामध्ये वडिलांची छवी दिसते. अगदी तसंच आपली खरी ओळख आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिमेत दडलेली आहे. आणि ह्याचा आधार आपल्याला पवित्र शास्त्रातही मिळतो, जिथे देव म्हणतो आपण आपल्या प्रतिमेत मनुष्य निर्माण करूया. याचा अर्थ काय? तर ज्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केलंय त्यानेच आपल्याला स्वतःच्या प्रतिमेत घडवलंय. तर मग देवाचं लेकरू असणं, त्याच्या प्रतिमेत असणं, याचा आपल्या रोजच्या आयुष्यात नेमका अर्थ काय होतो? चला बघूया. याचे 3 खूप महत्त्वाचे अर्थ आहेत. पहिला, प्रत्येकजण खूप खास आणि अद्वितीय आहे. दुसरा, प्रत्येकामध्ये देवाची शांती, प्रेम आणि सामर्थ्याचा अंश आहे. आणि तिसरा, कोणीही एकटं किंवा अनाथ नाही, कारण प्रत्येकजण या विश्वाचा राजाचं लेकरू आहे. याचाच अर्थ असा की जेव्हा लोक आपल्याकडे बघतील तेव्हा आपल्या वागण्यातून, आपल्या स्वभावातून त्यांना देवाची छवी दिसली पाहिजे. लोकांनी असं म्हणावं की या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं आहे, यांच्या सहवासात एक वेगळीच शांती जाणवते. आणि जेव्हा आपण ही ओळख मनापासून स्वीकारतो तेव्हा आपल्या आयुष्यात 3 मोठे चमत्कारिक बदल घडायला लागतात. पहिला चमत्कार म्हणजे भीती नाहीशी होते. जेव्हा ही जाणीव होते की आपला रक्षणकर्ता या संपूर्ण विश्वाचा मालक आहे, तेव्हा भीतीसाठी जागाच उरत नाही. उलट एक अफाट सामर्थ्य अनुभवायला मिळतं. दुसरा चमत्कार, कमीपणाची भावना संपते. जगात कोणी आपल्याला काहीही म्हणो, पण ज्याने आपल्याला घडवलंय त्याच्या नजरेत आपण अनमोल आहोत. ही एक जाणीव स्वतःबद्दलचा न्यूनगंड कायमचा काढून टाकते. आणि तिसरा चमत्कार म्हणजे आयुष्यातला ताणतणाव संपतो. कारण ही खात्री पटते की आपण एकटे नाही आहोत. देव प्रत्येक क्षणी आपल्यासोबत आहे. आणि या जाणीवेतूनच खरी शांती अनुभवायला मिळते. तर ही नवीन ओळख स्वीकारून आपण एक नवीन आयुष्य जगू शकतो. एक असं आयुष्य जे भीती, कमीपणा आणि तणावापासून पूर्णपणे मुक्त असेल. म्हणून आजपासून स्वतःला रोज ही आठवण करून देऊया, मी देवाचं लेकरू आहे आणि माझ्यात त्याचीच प्रतिमा आहे. बघा, ही एक ओळख स्वीकारली ना की आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल. आणि जाता जाता एक प्रश्न, जर प्रत्येकाने हीच आपली खरी ओळख मानली तर आपलं स्वतःचं आयुष्य आणि आपल्या आजूबाजूचं जग कसं बदलेल यावर नक्की विचार करा.